पोलिसांनी हल्ली पथक हा प्रकार भारी झालाय. तो वाल्मिक कराड शोधायला 150 पथक, तो शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याला 25 पथक, आणखीन कुणी काय बलात्कार केला त्याला 25, त्या अक्षय शिंदेला पकडली शाळेमध्ये त्याला 10 पथक, आणि सगळे मिळाले कुठं? ही पथकं काय त्या ठिकाणी काय सहलीला जातात की काय, पर्यटनाला जातात की काय? तो शेवटी वाल्मिक कराड स्वतः हजर झाला. पथकाने काय केलं? तो अक्षय शिंदे तिथंच डोंबिवलीलाच मिळाला. पथकाने काय केलं? त्याच्यानंतर दुसरं कोणाचं मी नाव घेतलं, तो पण तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, तो सुद्धा घरीच मिळाला. पथकाने काय केलं? कसलं पथक? काय पथक? सरकारी पैशानं हे लोक पर्यटनाला जातात की काय पोलीस? काय यांचं बँड पथक झालंय तुम्ही म्हणता तसं, आणि म्हणून यांच्यावर दखल घेण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा एक विषय आहे. परवानच्या दिवशी आमच्या गुहागर मधला एक नाटेकर नावाचा माणूस कारल्याला त्या ठिकाणी एकविरा आईच्या दर्शनाला आला. एकविरा आईच्या दर्शनाला आला, दर्शन केलं आणि गर्दी होती म्हणून तिथल्या बाजूच्या बंगल्याच्या कंपाऊंड मध्ये त्यांनी गाडी रिव्हर्स घेऊन फक्त गाडी वळवली. मुश्रीफ साहेब त्याचा पाठलाग करून त्याला चेचून मारला. कंपाऊंड वॉलच्या दरवाजाला टच झाली का? नाही. त्याच्या गेटला काय धक्का लागला काय? नाही. त्याचं काय नुकसान झालं काय? नाही. ते नाना तऱ्हेनं तो हातापाय पडत होता, अरे मी नुसती गाडी वळवली, मला सोडा, तुमचं काय म्हणणं असेल ते करा. त्याला अक्षरशः मंत्री महोदय पुण्याला, लोणावळ्याला, कार्लाला, एकविराई देवीच्या त्या रस्त्यावर ठेचून मारला. काय चाललंय का हे? काय चाललंय का हे अध्यक्ष महोदय? त्याला अक्षरशः ठेचून मारला. आणि म्हणून ठेचून मारला. आणि दुसऱ्या 2च मुद्दे सांगतो आणि मी भाषण माझं बंद करतो, कारण शेवटी या मगापासून सगळ्यांचीच भाषणं होत आहेत. खरं तर ह्या सप्लिमेंटरीवर भाषणं करायची नसतात, बाप क्रमांकाने सांगायचं असतं आणि पुढे पळत जायचं असतं, पण चाललेत भाषणं. उदार झालेत आपलं पीठासन अधिकारी, त्याचा फायदा घ्यायचा. थांबा जरा 2 मिनिटं, 2च मिनिटं. 2 मुद्दे मी फक्त माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून द्या. पूर्वी प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये टेलिफोन असायचे, लँडलाईन नंबर असायचे. उद्धव साहेब तुम्ही पण लक्षात घ्या, तुमच्या उद्योग खात्यावर मी बोलत नाहीये, खरं बोलायला हवंय. कोकणामध्ये काय काय उद्योग आणताय ते सांगा एकदा आम्हाला, ते पुढच्या वेळेला बोलू. आणि म्हणून पूर्वी प्रत्येक खात्यामध्ये टेलिफोन नंबर होते, तुम्ही पण ताई लक्षात घ्या. लँडलाईन होते. आता कुठल्याही खात्यामध्ये लँडलाईन राहिलेले नाहीत. कुठे शोधायचं पोलिसांना तुमच्या? कुणी शोधायचं? लँडलाईन नंबरच अस्तित्वात नाही. आणि कुठल्याही तुम्ही ड्युटी अंमलदाराला जर फोन केलात आणि त्याच्याकडे साहेबाचा फोन नंबर मागितलात तर तो सांगतो साहेबांचा मोबाईल नंबर माझ्याकडे नाही. आणि म्हणून मी एक कल्पना मागच्या वेळा सुचवली होती की MSCBच्या अधिकाऱ्यांनी, ताई तुमच्या खात्यानं लक्षात घ्या, आपल्या ऊर्जा खात्याच्या अधिकाऱ्यांनी अगदी सगळ्या अधिकाऱ्यांचे नंबर, अधिकारी जरी बदलला तरी त्याचे नंबर तेच आहेत. सीईचे पण तेच आहेत, एसीचे पण तेच आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचे पण तेच आहेत, डेप्युटी इंजिनियरचे तेच आहेत, लाईन नंबरचे तेच आहेत. अधिकारी जाऊ द्या, लँडलाईन प्रमाणात तो मोबाईल नंबर त्या माणसाकडेच राहिला पाहिजे किंवा तो नंबर तिथं राहिला पाहिजे. अशा प्रकारची मंत्री महोदय व्यवस्था करा. ही अवघड नाहीये. आमच्या एसपींची तुम्ही